क्लास 7 चॅप्टर नंबर 5 फूड सेफ्टी हा चॅप्टर आपण या भागामध्ये अभ्यासणार आहोत। या ठिकाणी एक चार्ट दिलेला आहे ज्यामध्ये कंप्लीट द फॉलोइंग चार्ट विथ द करेक्ट इन्फॉर्मेशन। खालील तक्ता योग्य माहिती भरून आपल्याला पूर्ण करायचा आहे। फूड और सोर्स या ठिकाणी पदार्थ दिलेले आहेत। एक नंबर ज्वार, व्हीट, मिलेट, बाजरा और राईस। न्यूट्रिशन्स ऑब्टेन्ड म्हणजे त्यापासून मिळणारे पोषक घटक कोणते आहेत, अँड फंक्शन इन बॉडी आपल्या शरीरामध्ये त्यांचं कार्य काय आहे। आता ज्वार, व्हीट, बाजरा, राईस यांच्यापासून मिळणारं जे न्यूट्रिशन्स आहे ते म्हणजे कार्बोहायड्रेट्स, कर्बोदके हे आपल्या शरीराला मिळत असतात। फंक्शन इन बॉडी फॉर एनर्जी फॉर वर्क, शरीराचं विविध कार्य करण्यासाठी याचा उपयोग होतो। बीन्स अँड पल्सेस, कडधान्य व सर्व प्रकारच्या डाळी यामध्ये प्रोटीन्स आपल्या शरीराला मिळत असतं। याचा उपयोग फॉर ग्रोथ ऑफ आवर बॉडी शरीराच्या वाढीसाठी होत असतो। ऑइल अँड घी यामधून शरीराला फॅट्स मिळत असतं, याचासुद्धा उपयोग शरीराला एनर्जीसाठी होत असतो। फ्रूट्स अँड व्हेजिटेबल्स यामधून शरीराला मिनरल्स अँड विटामिन्स हे मिळत असतात। याचा उपयोग आपल्या शरीराला टू फाईट विथ डिसीज विविध प्रकारच्या रोगासोबत लढण्यासाठी त्याचा उपयोग होत असतो। ऑल कॉन्स्टिट्युएंट्स ऑफ फूड कार्बोहायड्रेट्स, फॅट्स, प्रोटीन्स, विटामिन्स, मिनरल्स, फायबर अँड वॉटर आर नेसेसरी फॉर द प्रॉपर ग्रोथ ऑफ द बॉडी। हे सर्व कर्बोदके, प्रथिने, जीवनसत्वे, खनिज, पाणी हे सर्व आपल्या शरीराच्या वाढीसाठी अत्यंत आवश्यक आहेत। वी गेट दीज न्यूट्रिएंट्स फ्रॉम फूड मटेरियल्स लाईक व्हीट, ज्वार, पल्सेस, राईस, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स एक्सेट्रा। हे सर्व पदार्थ, हे सर्व अन्न घटक, न्यूट्रिएंट्स आपल्याला गहू, ज्वारी, डाळी, तांदूळ, भाज्या, फळे इत्यादीपासून मिळत असतात। व्हॉट विल हॅपन इफ दीज फूड मटेरियल्स आर इन्फेस्टेड बाय इन्सेक्ट्स ऑर स्पॉइल्ड इन एनी वे। जर हे फळे, भाज्या, आपलं गहू, ज्वारी, डाळी हे जर खराब झालं किंवा किडलं तर काय होईल? फूड स्पॉइलेज म्हणजे अन्नाची बिघाडी किंवा अन्न नासाडी। ऑब्झर्व अँड डिस्कस या ठिकाणी इव्हेंट्स इन आवर सराउंडिंग्स काही चित्र दिलेली आहेत ज्यामध्ये अन्नपदार्थाची नासाडी ही कशा प्रकारे होते ते या ठिकाणी दर्शवलेलं आहे। हाऊ फूड इज स्पॉइल्ड, अनेक प्रकारे अन्नाची नासाडी होत असते। यामध्ये आपल्याला या चित्रामध्ये वेगवेगळ्या प्रकारे नासाडी अन्नाची झालेली दिसून येत आहे। फॅक्टर्स रिस्पॉन्सिबल फॉर फूड स्पॉइलेज, अन्न बिघाडासाठी कारणीभूत असलेले घटक। समटाइम्स फ्रूट्स ऑर देअर स्किन टर्न ब्लॅक, काही वेळेस फळे आणि त्यांच्या साली या काळपट पडतात। सम फूडस्टफ गिव्ह आउट अ फाउल ऑर बॅड ऑर्डर, काही फळांना, काही अन्नपदार्थांना काय होतो, कडवट किंवा घाणेरडा असा वास येत असतो। सच फूडस्टफ्स आर नॉट सुटेबल फॉर अस टू ईट, असे पदार्थ आपल्याला खाण्यायोग्य असत नाहीत। समटाइम्स नॅचरली अवेलेबल फूड मटेरियल्स आर स्पॉइल्ड बाय रॉंग हँडलिंग ॲज when they are overcooked or improperly stored say in a damp place। काही वेळेस अन्नपदार्थ जास्त शिजवल्यामुळे, ते दमट किंवा ओलसर जागी ठेवल्यामुळे किंवा त्यांची साठवणूक व्यवस्थित न केल्यामुळे ते पदार्थ हे खराब होत असतात। इन सच केसेस द क्वालिटी ऑफ द फूड मटेरियल्स डिटोरेटेड्स, अशा ठिकाणी या पदार्थाची जी गुणवत्ता आहे ती गुणवत्ता काय होते, खराब होत असते। दे मे सो ऑल्सो बी स्पॉइल्ड ड्युरिंग ट्रान्सपोर्टेशन, काही अन्नपदार्थ हे त्यांची वाहतूक करत असताना खराब होत असतात। कॅन यू गिव्ह मोर सच एक्झाम्पल्स ऑफ फूड स्पॉइलेज,
या व्यतिरिक्तही अनेक उदाहरणं आहेत ज्यामुळे अन्नाची नासाडी होत असते. The foodstuffs we consume, whether of animals or plant source, must be of the best quality. आपण जे अन्नपदार्थ खातो ते वनस्पतीजन्य असो व प्राणीजन्य असो ते चांगले आणि उत्तम दर्जाचं असणं आवश्यक आहे. त्यांची क्वालिटी जी आहे ती चांगली असणं आवश्यक आहे. अदरवाईज वी मे फॉल प्रे टू डिसीज ऑर इलनेस. आणि जर आपण अन्यथा आपण काय होऊ शकतो, आपल्याला आजारी पडू शकतो, आपली प्रकृती बिघडू शकते. फूड इज सेड टू बी स्पॉइल्ड इफ देअर इज अ चेंज इन इट्स ओडर, कलर, टेक्स्चर, क्वालिटी, टेस्ट अँड देअर इज अ लॉस ऑफ इट्स न्यूट्रिएंट कॉन्टेंट. अन्नपदार्थ हा खराब कधी झाला असं म्हणायचं, जेव्हा त्या अन्नपदार्थाचा रंग, त्याचा वास, त्याचा दर्जा, पोत, चव यामध्ये जेव्हा बदल होतो किंवा त्यामधील पोषक द्रव्ये जेव्हा नाहीसे होतात तेव्हा अन्नपदार्थामध्ये बिघाड झाला असं आपण म्हणू शकतो. ऑन अ डे आउट विथ आवर फ्रेंड्स और फॅमिली वी एन्जॉय माउथ वॉटरिंग डिशेस लाईक पाणीपुरी, शेवपुरी, पावभाजी, वडापाव, पिझ्झाज, बर्गर. आपण आपल्या मित्रासोबत जेव्हा बाहेर जातो, आपल्या परिवारासोबत जेव्हा बाहेर जातो तेव्हा आपण पाणीपुरी खातो, वडापाव खातो, पिझ्झा खातो, बर्गर खातो, शेवपुरी खातो, पावभाजी खातो आणि असे अनेक पदार्थ असतात जे की आपण आवडीने खात असतो. बट हॅव यू एवर गिवन अ थॉट टू हाऊ और वेअर दे वेअर मेड. आता हे पदार्थ आपण कुठे बनवले जातात, वेअर दे डिस्प्लेड अँड सेव्हड हायजिनिकली. ते पदार्थ कुठे विकले जातात, ते कसे बनवले जातात, ते पदार्थ आपल्याला देत असताना त्या व्यक्तीचे हात स्वच्छ होते का, व्हॉट वॉज द सोर्स ऑफ द वॉटर यूज्ड फॉर प्रिपेरिंग देम. त्यासाठी पाणी कोणत्या प्रकारचं वापरलेलं आहे, या प्रकारचा विचार आपण करतो का. डिस्कस ऑल दीज मॅटर विथ युअर सायन्स टीचर. आणि यासंबंधी आपण सगळ्या गोष्टीचा विचार करतो का, या बाबतीत सुद्धा आपल्याला चर्चा करायची आहे. ऑब्झर्व, निरीक्षण करायचं आहे. विच फ्रूट्स इन द पिक्चर अपियर टू बी गुड टू ईट, वाय. चित्रातील फळे खाण्यायोग्य आहेत का, वाय, का. व्हेरियस काइंड्स ऑफ चेंजेस ऑकर इन फूड मटेरियल्स. अनेक पदार्थामध्ये बदल हे घडून येत असतात. फॉर एक्झाम्पल, फ्रूट्स टर्न ब्लॅक और चेंज टेस्ट. फळामध्ये रंग बदलत असतो आणि त्याची चव बदलत असते फळ खराब झाल्यानंतर. मीट बिकम सोर और पीनट्स बिकम रॅन्सिड. शेंगदाणे हे खवट लागतात. ऑल दीज चेंजेस ऑकर ड्यू टू फॅक्टर्स विदिन द फूड मटेरियल्स. यामुळे अन्नपदार्थामध्ये खराब अन्नपदार्थ झाल्यानंतर त्यांच्यामध्ये गुणधर्मामध्ये त्यांच्या बदल होत असतो. ऑफन फूड ग्रेन्स produced in farms are damaged due to various reasons like improper handling, improper storage, improper transportation. शेतात जेव्हा अन्नपदार्थ तयार होत असतात त्यावेळी सुद्धा त्यांना अनेक प्रकारे इजा पोहोचत असते, जसे की त्यांची योग्य प्रकारे हाताळी न करणं, साठवून योग्य प्रकारे न करणं, ट्रान्सपोर्टेशन म्हणजेच वाहतूक अयोग्य प्रकारे करणं, यामुळे ते अन्नपदार्थ हे खराब होत असतात. सम फूडस्टफ like meat and milk are either acidic or alkaline. They may get spoiled due to chemical reaction on contact with metals. दूध, मासे यासारखे पदार्थ आम्ल किंवा आम्लयुक्त असतात आणि जेव्हा धातूचा त्यांच्याशी संपर्क होतो तेव्हा रासायनिक प्रक्रियेमुळे ते काय होत असतात, खराब होत असतात. Sometimes foodstuff may be spoiled due to contamination by microorganisms or insect from the surrounding air, water or soil. काही वेळेस किंवा बऱ्याच वेळेस हवा, पाणी, जमीन यामध्ये जे सूक्ष्मजीव असतात किंवा जे कीटक असतात त्यांचा अन्नामध्ये प्रवेश झाल्यामुळे सुद्धा अन्नपदार्थ हे खराब होत असतात. कॅन यू गिव्ह सम मोर एक्झाम्पल्स ऑफ फॅक्टर्स दॅट कॉज स्पॉइल्ड फूड. आणखी काही उदाहरणं तुम्हाला माहिती आहेत का ज्यामुळे अन्नपदार्थ नासाडी होत असते. हाऊ अँड व्हेअर इज फूड वेस्टेड. फूड वेस्टेज, नेक्स्ट पॉइंट. हाऊ अँड व्हेअर इज फूड वेस्टेड. अन्न कोठे व कशा प्रकारे वाया जातं.
With the help of science and technology, India has shown great progress in the production of various foodstuffs like cereals, fruits, vegetables, fish as well as milk and milk products. विज्ञान आणि तंत्रज्ञानाचा उपयोग करून आपल्या भारत देशाने विविध प्रकारचे जे अन्नपदार्थ आहेत, फळं आहेत, भाज्या आहेत, मासे आहेत, दूध आहे, दुधाचे पदार्थ आहेत, याच्यामध्ये किंवा यांच्या उत्पादनामध्ये प्रचंड अशा मोठ्या प्रमाणात वाढ केलेली आपल्याला दिसून येते. बट even so many people in our country and all over the world face the problem of hunger. परंतु आपल्या देशातील तसेच आपल्या जगामध्ये सुद्धा अनेक लोक हे भुकेचा सामना करत असलेले आपल्याला दिसून येतात. मेनी डू नॉट गेट इवन 1 मील अ डे. काहींना एका वेळेचं जेवणही मिळत नाही. हेन्स इट इज आवर ड्युटी टू प्रिव्हेंट वेस्टेज ऑफ फूड व्हेनेवर इट टेक प्लेस. आणि म्हणून आपलं कर्तव्य आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला शक्य होईल तेव्हा तेव्हा आपण अन्नपदार्थाची नासाडी टाळली पाहिजे. या ठिकाणी अन्नपदार्थ कशा पद्धतीने नासतात, खराब होतात ते आपल्याला बघायचं आहे. क्वांटिटी वेस्टेज ऑफ फूड म्हणजे अन्नपदार्थाची संख्यात्मक नासाडी. रॉंग मेथड्स ऑफ फार्मिंग लाईक हँड सोविंग ऑफ सीड्स, इनएड्युकेट थ्रेसिंग, improper storage and wrong methods of distribution are some reasons for quantitative wastage of foods. या ठिकाणी काही संख्यात्मक नासाडीची कारणं दिलेली आहेत, ज्यामध्ये रॉंग मेथड्स ऑफ शोविंग फूड सीड्स, चुकीच्या पद्धतीनं शेती करणं, इनएड्युकेट थ्रेसिंग, इम्प्रॉपर स्टोरेज, अयोग्य प्रकारे साठवण करणे, त्याचबरोबर रॉंग मेथड्स ऑफ डिस्ट्रीब्युशन अँड जे चुकीच्या पद्धतीनं त्याचे वितरण करणे, यासारख्या गोष्टीमुळे अन्नपदार्थ हे खराब होत असलेले आपल्याला दिसून येतात. मच फूड इज वेस्टेड ॲज अ रिझल्ट ऑफ द कस्टम ऑफ डिफरंट ऑफरिंग अँड सर्विंग टू मच फूड टू गेस्ट ॲट ट्रॅडिशनल फीस्ट ऑर बँकेट्स. आपल्याला अन्नपदार्थ हे पारंपरिक पद्धतीमध्ये जेव्हा जेवण वाढत असतो आपण पंक्तीसारख्या पद्धतीमध्ये, तेव्हा जे अनावश्यक आपण आग्रह करतो इतर लोकांना की त्यामुळे सुद्धा हे अन्न हे वाया जात असतं. ऑफरिंग अँड सर्विंग टू मच फूड टू गेस्ट इट इज द रिझन फॉर वेस्टेज ऑफ फूड. हॅड इट नॉट बी वेस्टेड ऑल दिस फूड कुड हॅव मेड द नीड ऑफ मेनी अदर्स. आपण जर हे अन्नपदार्थ नासाडी न करता ठेवलं तर ते अन्नपदार्थ इतर लोकांची गरज भागवू शकतं. नेक्स्ट, क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड. आता अन्नपदार्थाची गुणात्मक नासाडीची कारणं कोणती आहेत ती बघा. अन्नपदार्थाची गुणात्मक नासाडी, क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड, यूजिंग रॉंग मेथड्स ऑफ प्रोटेक्टिंग फूड, एक्सेसिव्ह यूज ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ह, ओव्हर कुकिंग, वॉशिंग द व्हेजिटेबल्स आफ्टर कटिंग देम, mishandling of fruits like grapes and mangoes, miscalculation of the time required to transport food from producer to consumer are some of the causes of qualitative wastage of food. म्हणजेच एक्सेसिव्ह यूज ऑफ फूड प्रिझर्वेटिव्ह, जे प्रिझर्वेटिव्ह आहेत त्यांचा मोठ्या प्रमाणात वापर करणे, ओव्हर कुकिंग, जास्त प्रमाणात अन्न शिजवणे, वॉशिंग द व्हेजिटेबल आफ्टर कटिंग देम, भाजीपाला चिरल्यानंतर धुवून घेणे, मिस हँडलिंग्स ऑफ फ्रूट्स लाईक ग्रेप्स अँड मँगोज, द्राक्षे, आंबे यासारख्या वनस्पतीची हाताळणी चुकीच्या पद्धतीने करणे, मिस कॅल्क्युलेशन ऑफ टाईम रिक्वायर्ड टू ट्रान्सपोर्ट फूड फ्रॉम प्रोड्युसर टू कंझ्युमर, उत्पादकापासून ते ग्राहकापर्यंत जे अन्नपदार्थ आहेत ते पोहोचण्यासाठी जो वेळ लागतो आहे त्याचा अंदाज चुकणे, ही सर्व कारणे क्वालिटेटिव्ह वेस्टेज ऑफ फूड म्हणजेच गुणात्मक नासाडीची ही कारणे दिसून येतात. यानंतर व्हॉट कॅन यू डू टू प्रिव्हेंट फूड वेस्टेज अँड स्पॉइलेज. आपण अन्न वाया जाऊ नये म्हणून, अन्नाची नासाडी होऊ नये म्हणून आपण काय करू शकतो बघा. सर्व युअरसेल्फ ओनली ॲज मच ॲज यू कॅन ईट. आपल्याला जेवढं अन्न आवश्यक आहे तेवढंच आपल्या ताटामध्ये वाढून घ्यायचं. अवॉइड ओव्हर कुकिंग फूड. अन्न ही जास्त वेळ शिजवायचं नाही. अवॉइड थ्रोईंग अवे लेफ्ट ओव्हर फूड. रियूज इन अ प्रॉपर वे. जे अन्न शिल्लक आहे ती शिल्लक अन्न टाकून न देता
त्याचा योग्य प्रकारे वापर करावा. बुय ओनली ॲज मच ग्रेन, व्हेजिटेबल्स, फ्रूट्स, मिल्क्स एक्सेट्रा ॲज यू नीड. अवॉइड द टेम्पटेशन टू मेक एक्सेसिव्ह पर्पजेस. आवश्यक अन्नपदार्थ खरेदी करण्याचा आपण मोह टाळला पाहिजे. स्टोअर ग्रेन अँड अदर पेरिसेबल फ्रूट स्टफ्स लाईक व्हेजिटेबल, फ्रूट्स, मिल्क्स एक्सेट्रा युजिंग प्रॉपर मेथड्स. जे अन्नपदार्थ आहेत ते अन्नपदार्थ आपण योग्य पद्धतीने साठवलं पाहिजे. नेक्स्ट, चेक द एक्सपायरी डेट ऑफ बॉटल्ड, कॅनड, पॅक्ड फूड अँड यूज विदिन दॅट टाईम. जे हवाबद्ध डब्यामधील अन्न आहे, जे पदार्थ आहेत, तारीख पाहून घ्यायची आणि ते त्या तारखेच्या अगोदरच ते आपण वापर केला पाहिजे. अँड नेक्स्ट, ईट ऑल द फूड दॅट यू हॅव सर्वड युअर सेल्फ. आपण जे अन्न ताटात घेतो वाढून, ते सर्व अन्न आपण काय केलं पाहिजे, खाल्लं पाहिजे. 16 ऑक्टोबर वर्ल्ड फूड डे. 16 ऑक्टोबर हा दिवस जागतिक अन्न सुरक्षा दिवस म्हणून साजरा केला जातो. अन्न सुरक्षा टू वर्क टुवर्ड्स फूड सिक्युरिटी अँड अवॉइड फूड वेस्टेज. या दिवशी जो संदेश आहे तो संदेश म्हणजे अन्न सुरक्षा करणे आणि अन्नाची नासाडी टाळणे. वर्ल्ड फूड डे 16 ऑक्टोबर इज ऑब्झर्व्ड ॲज वर्ल्ड फूड डे. या ठिकाणी आपण हा पहिला भाग इथे अभ्यासलेला